नमस्कार, आपले स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर अमरदीप पाडोदेजी, थँक यू. जे मागच्या काय 4-5 वर्षांपासून या फील्डमध्ये काम करतायत. रेसिडेन्शियल कमर्शियल प्रोजेक्ट्स स्पेशली हं, मध्ये ते काम करतायत. हं, त्यांच्या या प्रवासाबद्दल आज आपण गप्पा मारणार आहोत. हं. सगळ्यात आधी मला विचारायला आवडेल ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात येण्यामागची प्रेरणा कुणाची होती? अच्छा. काय सांगाल? ॲक्चुअली मी 5वी ते 12वी पर्यंत घरापासून दूरच गेलेला आहे. मी इथंच बुलढाण्याला राजीव गांधी मिलिटरी स्कूलमधून इथं एज्युकेशन घेतलेलं आहे माझं 5वी ते 12वी पर्यंत. त्याच्यानंतर माझा एक आवडीचा एक फॅक्ट होता तो डिझाइन आणि डिझाइनमध्ये मला हे 3D वगैरे बनवायचा इंटरेस्ट होता आणि एक अशी थोडीशी आवड होती सिव्हिलकडे जाण्याची. त्याच्यामुळे मग काय केलं की मी पुढे आपल्या मनामध्ये एकच स्कोप ठेवला की आपल्याला कन्स्ट्रक्शन फील्डमध्येच उतरायचं आहे. त्याच्यामुळे मग मी तो फील्ड चॉईस केली आणि त्याच्यामध्ये मला खूप असं आवड होती शिकायला की म्हणजे प्लॅन्स बनवायचे, 3D बनवायचे, वॉक थ्रू बनवायचे. त्याच्यामुळे मी त्या आपल्या सिव्हिल इंजिनिअरकडे जास्त माझी हे घेतलेली. बरोबर. यानंतरचा फेज येतो ते म्हणजे पहिला प्रोजेक्ट मिळणे कुठल्याही सिव्हिल इंजिनिअरिंग झाल्यानंतर. हां, हां. तर तुम्हाला पहिला प्रोजेक्ट कुठला मिळाला? तो स्ट्रगल कसा होता? ॲक्चुअली मी प्रोजेक्ट जेव्हा ऑफिस चालू केलं, विदिन 15 डेजमध्ये मला एक विथ मटेरियलचा प्रोजेक्ट मिळालेला हं. आणि त्या विथ मटेरियलमध्ये मला खूप सारा एक्सपिरियन्स येऊन गेला. ॲक्चुअली मला फक्त टेक्निकल नॉलेज तर होतंच. त्यानंतर मग काय होतं ते जे टेक्निकल नॉलेज होतं ते टोटली फील्डमध्ये उतरवलं आणि 15 दिवसाच्या याच्यामध्ये मी काय केलं, 15 दिवसात पूर्ण टोटल गोष्टी घेण्याचा प्रयत्न केला, की आपल्याला काम कसं करायचं, कसं नाही, त्याचे नोट्स म्हणजे अपडेटिंग पूर्ण गोष्टीचं सर्व ह्या करत गेलो आणि मला त्या प्रोजेक्टमध्ये भरपूर फायदा झाला. त्या एका प्रोजेक्टमुळे मला लगेच 3 प्रोजेक्ट मिळाले आणि अशा गोष्टींमुळे मला माझी सुरुवात होऊन वाह! गेलेली वाह! आहे. काय हां, पहिलाच हां. प्रोजेक्ट चांगला होता म्हणजे हां, त्याच्यामुळे माझा तुम्हाला 3 पहिलाच प्रोजेक्ट प्रोजेक्ट मिळाले. असा होता, की मला माझ्या रेटनुसार मला प्रॉफिट पण झाला. कन्स्ट्रक्शन क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन खूप बेस्ट दिली. म्हणजे ॲक्चुअली अग्रीमेंटपेक्षा मी त्यांना प्लसच दिलेली आहे. त्याच्यामुळे क्लायंट पण भरपूर खुश होता, खूप आनंदी होता आणि मला सॅटिस्फाईड झालं, की मी या फील्डमध्ये बेटर वर्क करू शकतो वाह! आणि लगेचच मला 3 प्रोजेक्ट्स प्रोजेक्ट मिळाले. मिळाले. त्याच्यामुळे मग माझं तिथनं पासनं प्रवास सुरू वाढतच झालं. गेला. व्हेरी गुड. हं. आता काही तांत्रिक प्रश्नांकडे येऊया. हो. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे असा आहे, की तुम्ही आता या भागात काम करता, तर तुम्हाला बऱ्याचदा माहिती आहे, की कन्स्ट्रक्शनवर अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज हो, फार हो. मोठं आहे किंवा अकुशल कामगार. हं, हं, हं. तर अशा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे हं. कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? भरपूर धोकादायकच म्हटलं जाईल. कारण आजकाल काय चाललेलं आहे, क्वांटिटी ऑफ कन्स्ट्रक्शन वाढत चाललेली आहे आणि स्किल्ड लेबरचं हे प्रमाण खूप कमी होत चाललेलं आहे. म्हणजे ॲक्चुअली प्रत्येक मिस्त्री म्हणतो, मी ठेकेदार, मी काम घेऊ शकतो. तो फक्त काम घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच्यानंतर त्याचं खूप नुकसान हे घर मालकाला होत आहे. त्याच्यामुळे या गोष्टीचा भरपूर फरक पडत आहे, की स्किल्ड लेबर जर नसेल, तर त्या कामाची क्वालिटी डिक्रीज होत आहे. बरोबर. हं, हं. दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे तंत्रज्ञानाचा. तंत्रज्ञानाची बरीच मदत आता या हो, हो. क्षेत्रात होते. तर सॉफ्टवेअरच्या अँगलनं पण आणि मशिनरीच्या अँगलनं पण काय हां. सांगाल? आता सॉफ्टवेअरची अँगलनं जर बघितलं, तर 3D वगैरे, वॉकथ्रू वगैरे आधी हे संकल्पना खूप रेअर होती, म्हणजे खूप कमी होती. लोकांना काय बांधायचं आहे ते फक्त स्केचवरच आपण 3D वगैरे बनवू शकत होतो. पण आजकालच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये ल्युमिन आले, SketchUp आले, असे भरपूर सारे सॉफ्टवेअर्स आहेत. त्यामुळे आपण म्हणजे घर मालकाला की आधीच सर्व सांगू शकतो, की घर कसं बनेल, त्यांना त्यांचं सॅटिस्फॅक्शन. आता ग्रामीण भागामध्ये घरातल्या लोकांना माहितीच नसते, की आपलं घर कसं बनणार आहे. ॲक्चुअली प्लॅन जेव्हा आपण एक्सप्लेन करतो, त्यांना त्यांच्या डोक्यावरून जातं ते सर्व. पण आपण जेव्हा 3D दाखवतो, वॉक थ्रू दाखवतो, त्याच्यामुळे ते सॅटिस्फाईड होतात आणि सॉफ्टवेअरचा हा खूप मोठा हे झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट आपल्याला मशिनरीज. मशिनरीजमुळे काय झालेलं आहे, की हा खूप कमी लागत आहे. आधीच्या कन्स्ट्रक्शनला खूप लागायचा. आता काय एक्सकॅव्हेशन भरपूर लवकर होते. बॅक फिलिंग पण लवकर होते. त्याच्यानंतर मिक्सर वगैरे अशा गोष्टी आल्या ना, म्हणजे मटेरियलची म्हणजे मिक्सिंग वगैरे पण व्यवस्थित होते. त्याला सर्व गोष्टींना
भरपूर फायदा होत चाललेला फायदा आहे. होतो, बरोबर आहे. पुढचा मुद्दा येतो, आता तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये काम करता आणि तुम्ही पहिल्यांदा सांगितलं की एक चांगल्या बजेटचं घर मिळालं, त्यामुळे तुम्ही चांगल्या क्वालिटी कन्स्ट्रक्शन करू शकला. हम्म, हम्म. पण बऱ्याचदा असं होत नाही. बऱ्याचदा असं त्या कस्टमरचं म्हणणं असतं की एवढ्याच पैशात मला बसवून द्या किंवा इतकंच माझं बजेट आहे. हो. आणि अशा वेळेला एक इंजिनियर म्हणून तुम्हाला कायम वाटत असतं की आपण दर्जेदार घर बांधावं. हम्म. तर अशा वेळेला दर्जा आणि ते बजेट हम्म. या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा साधता? ऍक्च्युली कसं आहे, आपण प्रोजेक्ट घेताना पहिलेच अग्रीमेंट मध्ये त्याचा रेट चार्ट देऊन देतो. त्याच्यामध्ये आपण प्लस मायनस दोन म्हणजे एक थोडंफार 5% 10% पर्यंत काही गोष्टींमध्ये करू शकतो. इन केस त्याच्या व्यतिरिक्त जर क्लायंटला काही वेगळी अपेक्षा असली तर आपण त्यांना पहिलेच बोललेलो असतो की बजेट हा जर एक्स्ट्रा होत असेल तर तुम्ही त्या कामामध्ये एक्स्ट्रा पैसे देऊन तुम्ही माझी क्वालिटी आणखी वाढवू शकता, किंवा एखादं मटेरियल जे असते ते आपण मध्ये एक 1000 रुपयाचं असते, पण क्लायंटला जर 1200चं आवडत असलं, जो डिफरन्स असतो ते पे करून तर त्या कामाची क्वालिटी आणखी वाढवू शकतो. वाढवू शकतो, हम्म, बरोबर. हम्म, हम्म. पुढचा प्रश्न एका वेगळ्या अनुषंगाने आहे, ते म्हणजे तुम्ही तरुण आहात, हम्म, इंजिनियर आहात आणि हम्म. इथले बुलढाण्यातले मूळचे आहात. हम्म, त्यामुळे असा प्रश्न आहे की बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन हम्म, असं एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं तर पुढच्या 10-15 वर्षात बुलढाण्यामध्ये डेव्हलपमेंट जर पुण्या मुंबईसारखी करायची असेल तर हम्म. कुठल्या मुद्द्यांवर आता काम केलं पाहिजे, कुठल्या क्षेत्रावर आता काम केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आपल्याकडे MIDC वगैरे ह्या एरियाचं खूप कमी हे आहे. हम्म. आणि कसं आहे की इकडे नोकऱ्यांचा खूप कमी हे आहे. तर आपल्याला सर्वात मेन म्हणजे MIDC एरिया वाढवून आपल्या लोकांसाठी भरपूर करता येईल. इन केस MIDC वाढत आहे तर जॉब्स वाढतील. जॉब्स वाढले तर लोकांच्या कन्स्ट्रक्शन म्हणजे राहायसाठी घरं वगैरे लागतील. त्या गोष्टीनुसार आपल्याला हा फरक पडून जाणार आहे बरोबर आहे. त्याच्यामध्ये. मग यावेळेला सरकारने काय पावलं उचलली पाहिजेत किंवा शासन कसं मदत करू शकतं या सगळ्यामध्ये? शासन तर भरपूरच मदत करत आहे. शासनचे आता जे घरकुल योजना आहे त्याच्यामुळे लोकांचं लिव्हिंग खूप चेंज होत चाललंय. ज्यांना घर नव्हते, ज्यांना राहायची व्यवस्था नव्हती, आज ते पक्क्या घरामध्ये राहत आहेत, कॉन्क्रीटमध्ये राहत आहेत. त्यांना जीवाचा धोका खूप सारा वाचलेला आहे. कारण आधी अतिवृष्टी वगैरे ह्या त्या गोष्टीत पूर यायचे, त्याच्यात घर वाहून जायचे. आज रोजी ते नाही आहे. आज रोजी खूप त्याचा हे कमी होत चाललेला आहे. तो एक आपल्याकडे प्लस पॉइंट आहे. गव्हर्नमेंट त्याच्यामुळे आपल्याला गव्हर्नमेंटचा एक तो बेस्ट हे आलेला आहे. बरोबर आहे. दुसरं या क्षेत्रात जे आता नवीन तरुण इंजिनियर्स येतात, म्हणजे तुम्ही तरुणच आहात, पण जे ज्युनियर्स येत आहेत असं म्हणू आपण त्यांना, तर एक सिनियर म्हणून तुम्ही काय सल्ला त्यांना द्याल? त्यांना काहीच नाही. मला एक म्हणायचं आहे की रेट कमी करून किंवा कामाची क्वालिटी खराब करून पैसे कमवण्याच्या उद्देशानं कधीच यायचं नाही. एक आपण प्युअर हार्टली आपण एक व्यवस्थित रेट घेऊन आपला कामाच्या क्वालिटीवर खूप ध्यान द्यायचं आणि त्याच्यामधून आपल्याला खूप काही भेटते. इतकंच मला बरोबर आहे. म्हणायचं आहे. आतापैकी केलेल्या एखाद्या आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का, की जो करताना एक वेगळा आनंद होता किंवा समाधान होतं किंवा काहीतरी नवीन केलं असं? हा. ऍक्च्युली मी एक माझ्या मित्राच्याच भावाचं विथ मटेरियल वर्क केलं होतं. त्याच्यामध्ये इंटेरियर पण होतं. त्याच्या कामात मला खूप इंटरेस्ट आलाय, कारण ते माझा खूप मोठा प्रोजेक्ट होता. जवळपास 7000 स्क्वेअर फीटचा प्रोजेक्ट होता, विथ इंटेरियर होता. त्यामध्ये प्रत्येक गोष्ट मला शिकायला पण भेटली आणि मी त्यात माझ्या म्हणजे आवडीनुसार गोष्टी प्रॉपरली करू पण शकलो. त्याच्यामुळे तो प्रोजेक्ट खूप बेस्ट झाला आणि आज रोजी त्या प्रोजेक्ट मध्ये माझं खूप चांगला प्रतिसाद क्या मिळाला. बात आहे. आणि आता आपण कन्स्ट्रक्शन मध्ये काय म्हणतो की स्टील हा काय महत्वाचा घटक आहे, तर स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता किंवा काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता की हे स्टील निवडलं पाहिजे? ऍक्च्युली स्टील कसं आहे की स्टील हा मेन पाया आहे. कोणताही प्रोजेक्ट करायचा म्हटलं, कन्स्ट्रक्शन किंवा रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल, तर स्टील हा सर्वात मेन पार्ट आहे. स्टील चॉईस करताना आपण त्याचं सर्व गोष्टीचं टेक्निकल टर्म्स जे IS कोडनुसार जे आहे त्या जर व्यवस्थित असल्या तर ते आपण स्टील वापरण्यास सुरुवात करतो. त्या स्टीलमध्ये आपण करोजन वगैरे, सपोज आपण क्रॅक्स वगैरे डेव्हलप होतात का, ह्या त्या गोष्टी आपण बघतो. त्यामुळे स्टील बघताना आपण मेनली IS कोडनुसार जर ते स्टील बसत असलं आपल्या ह्याच्यामध्ये, त्यानुसार आपण स्टील चूज करतो. आणि आयकॉन स्टील तुम्ही कधी वापरले का आणि तुमचा अनुभव कसा होता? आयकॉन स्टील मी जवळपास 1.5 वर्षाआधी वापरलेला आहे. म्हणजे एक 7-8 महिने वापरलेला आहे. फक्त म्हणजे
आणि मला त्याच्यात मधनं खूप व्यवस्थित रिस्पॉन्स आलेला आहे. हो, सो हे होते इंजिनियर अमरदीप वाडोदीजी. आणि त्यांनी सांगितलं तसं आत्ताच त्यांनी या प्रवासाला सुरुवात केली. अजून खूप मोठा टप्पा खरं गाठायचा आहे, पण त्यांनी सगळ्यात त्यांचे जे मित्र आता या फील्डमध्ये येणार आहेत तर त्यांना स्पर्धा न मांडता उलट इन्व्हाइट करतात या फील्डमध्ये. या संधी आहेत, मात्र दर्जाशी कुठेही तुम्ही प्रतारणा करू नका हे त्यांचं सगळ्यात महत्वाचं सांगणं त्यांच्या मित्रांना आहे. पुन्हा एकदा आपले आभार आणि असेच भविष्यात आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.